इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की त्यांचा कॅप राऊंड 2चे जे अलॉटमेंट आहे म्हणजे विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस आहे हे कधी मिळणार आणि विद्यार्थी त्यांचे कॉलेजेस कसे चेक करू शकणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्वात प्रथम साईटवर यावं लागेल. जर तुम्ही मोबाईलवर चेक करत असाल तर तुम्हाला इथे जे 3 लाईन दिलेल्या आहेत त्या 3 लाईनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार. या प्रकारे यामध्ये बघू शकता तुम्ही. तर यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट लिंक. तर इम्पॉर्टंट लिंकच्या खाली बघू शकता तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट चेक करण्यासाठी. क्लिअर. तर हे ऑप्शन आहे कॅप राऊंड 1चं. तर यावर तुम्हाला एक ऑप्शन देण्यात येणार आहे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 2. तर तिथे तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. तिथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये तुमचा अप्लिकेशन आय डी टाकावा लागेल जो EN26 पासून सुरू झालेला हा अप्लिकेशन आय डी टाकावा लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि सबमिटला क्लिक करावं लागेल. सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला जे कॉलेज अलॉट होणार त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यानंतर तुम्हाला कोणत्या क्रमांकाचा प्रिफरन्स मिळालेला आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्या जेही अलॉटमेंट लेटर मिळेल तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन जाणार. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता. तर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट कधी लागणार तर बघू शकता 5 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट केव्हाही जाहीर केले जाऊ शकतात. कारण आतापर्यंत बाकीचे एज्युकेशन म्हणा किंवा इंजिनिअरिंगचा सुद्धा आपला जो पहिला राऊंड होता 5 वाजल्यानंतर जाहीर झालेला होता. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी 5 वाजेपर्यंत तुम्हाला वेट करावा लागेल. 5 वाजल्यानंतर तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता. त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्यांना जोही वेळापत्रक दिलेला आहे वेळापत्रकानुसार तुम्ही ॲडमिशन कधी घेणार तर बघू शकता टाइम टेबलनुसार 12 तारखेला आज अलॉटमेंट जाहीर होणार आणि उद्यापासून म्हणजे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर उद्यापासून तुम्ही फ्रीज आणि बेटरमेंट यापैकी एक ऑप्शन चूज करू शकता. तर यामध्ये बघू शकता ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेले असेल आणि त्यांना जर कॉलेज मिळालेले असेल आणि ते जर कॉलेज त्यांना पाहिजे असेल तर ते विद्यार्थी फ्रीज करून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. आणि ज्यांनाही पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला नसेल या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे समजा फॉर एक्झाम्पल डायरेक्ट फ्रीज करायचं आहे फ्रीज करू शकता. किंवा तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंटसुद्धा करू शकता. तर 13 ते 17 या वेळेमध्ये तुम्हाला आता तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही कंप्लीट करावी लागेल. तर आज सायंकाळी 5 वाजल्यानंतर अलॉटमेंट जाहीर होणार. ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार ते विद्यार्थी आपली ॲडमिशन प्रोसेस उद्यापासून करू शकतात. तर आपण दिलेल्या प्रोसेसनी तुम्ही तुमचे कॅप राऊंड 2चे अलॉटमेंट चेक करू शकता. अलॉटमेंट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यानंतर उद्याला फ्रीज बेटरमेंट कसे करायचे या संदर्भात सुद्धा तुम्हाला A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.